नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अरुणा शानबाग यांच्या वेदनादायी प्रवासाच्या संदर्भामध्ये. आज अखेर अरुणा शानबाग यांचा शेवट झालाय. या 42 वर्षांच्या कालखंडात अरुणाच्या करुण कथेमध्ये अनेक चढउतार आपण पाहिलेले आहेत. त्यावर बराच खलसुद्धा झालाय, पण अरुणाच्या वेदना काही कमी झालेल्या नाही आहेत. अरुणाच्या या करुण कहाणीवर आज आपण बेधडकमध्ये चर्चा तर करणार आहोत आणि काही प्रश्नसुद्धा उपस्थित करणार आहोत. हे प्रश्न आहेत: अरुणा शानबाग यांच्या मृत्यूनंतर दयामरणावरती गांभीर्यानं पुनर्विचार व्हावा का, आणि दयामरणाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो का, हा त्यातला उपप्रश्न आहे. आणि त्यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुर्धर आजार झालेल्या रुग्णांसमोर मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही आहे का. विविध याचे पैलू आहेत आणि या पैलूंच्या अनुषंगाने तज्ज्ञांशी आणि मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत या अत्यंत गंभीर विषयाच्या संदर्भामध्ये. पण त्याआधी पाहूयात संपूर्ण घटनाक्रम, नेमकं काय घडलं होतं अरुणा शानबाग यांच्या बाबतीमध्ये. जगण्यानं छळलं होतं तिला, मरणानं केली सुटका, अशीच काहीशी अरुणाची करुण कहाणी. केईएम हॉस्पिटलच्या याच इमारतीनं अरुणाच्या वेदनादायी जीवनाचा प्रवास अगदी जवळून पाहिलाय, नवे अनुभवलायच. नर्स बनून मुंबईत आल्यानंतर अरुणा याच केईएम रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होती. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत अरुणाचं दैनंदिन जीवन हे अगदी सर्वसामान्यांसारखंच सुरू होतं. पण 27 नोव्हेंबर 1973 हा दिवस तिच्या आयुष्यातला सगळ्यात काळाकुट्ट दिवस ठरला. कारण याच दिवशी केईएम मधल्याच एका वॉर्ड बॉयनं तिच्यावरती अनन्वित अत्याचार केले आणि त्याच वेळी वॉर्ड बॉयकडून झालेल्या मारहाणीत अरुणाच्या मेंदूची नस दुखावली गेली आणि तेव्हापासून अरुणा कोमात गेली. ती आज तागायत. या 42 वर्षांच्या कालखंडात अरुणा वॉर्ड क्रमांक 4 मधल्या याच बेडवरून शून्य नजरेत पडून होती. नर्सेस तिला अन्ननलिकेतून फीडिंग द्यायच्या, त्यावरच ती इतके दिवस जगली. पण संवेदनाच नसतील तर ते जगणं कसलं. म्हणूनच अरुणाची मैत्रीण पिंकी विराणी यांनी तिच्या दयामरणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. तेव्हापासून खऱ्या अर्थानं अरुणाची दर्दभरी कहाणी जगासमोर आली. पिंकी विराणी यांचं अरुणाच स्टोरी हे पुस्तकही विशेष गाजलं. पण अरुणाच्या वेदना काही संपल्या नाहीत, कारण सुप्रीम कोर्टानं दयामरणाला थेटपणे परवानगी देणं नाकारलं. केईएमच्या नर्सेस आणि डॉक्टरांनी सुद्धा आमची अरुणा आम्हाला अजिबात जड झालेली नाही असं सांगत दयामरणाला कडाडून विरोध केला आणि अरुणाच्या संवेदनाहीन देहाची शुश्रूषा सुरूच ठेवली. अरुणाच्या नातेवाईकांनी तर केव्हाच तिला सोडून दिलं होतं. केईएमच्या नर्सेसनी मात्र न थकता अरुणाची सेवा केली. याच काळात अरुणा आमच्याशी डोळ्यानं बोलायची असंही त्या म्हणतात. आपली जीवाभावाची मैत्रीण अरुणा एक ना एक दिवस नक्कीच कोमातून बाहेर येईल आणि आमच्याशी बोलू लागेल, याच वेड्या आशेवर केईएमचा स्टाफ तिची मनोभावे सेवा करत होता. आज अखेर 42 वर्षांनंतर एका वेदनादायी प्रवासाचा शेवट झाला. अरुणाच्या नुसत्या जिवंत असण्याला खरं तर जगणं म्हणावं का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला. याच विषयावर सिनेमा, नाटकंही निघाली, चर्चासत्र झडली. इच्छा मरणाची परवानगी द्यावी की नको यावर सुद्धा बराच खल झाला. पण त्याने अरुणाच्या वेदना काही संपत नव्हत्या. पण याच अरुणाच्या वेदनादायी प्रवासातील केईएमच्या स्टाफनं तब्बल 42 वर्ष केलेलं सेवाधर्म सुद्धा विसरून चालणार नाही. हा देखील एक मोठा आदर्शच म्हणावा लागेल. म्हणूनच आज अरुणा आपल्यातून निघून गेली असली तरी तिची जीवनकथा ही नक्कीच आपल्याला एक नवी आणि वेगळी प्रेरणा देऊन जाणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे आणि गुंतागुंतीचा विषय अशासाठीच आहे की ज्या पद्धतीनं या केईएमच्या कर्मचाऱ्यांनी अरुणा शानबाग यांची इतकी वर्ष अथक सेवा केलेली आहे. माणसं घरातली सुद्धा असं करताना दिसत नाहीत आणि त्यावेळेला कर्मचाऱ्यांनी एका सहवेदनेतनं ही सगळी सेवा केलेली आहे. गेली 42 वर्ष हे सगळं घडताना आपण बघतोय आणि अर्थातच त्या निमित्ताने आपण ही चर्चा करतोय. आपल्यासोबत या चर्चेमध्ये डॉक्टर आशिष देशपांडे आहेत, स्टुडिओमध्ये मानसोपचार तज्ज्ञ. संदीप शिंदे, प्रवक्ते सनातन संस्थेचे आपल्यासोबत आहेत. शेखर ढवळीकर, लेखक नाटककार आपल्यासोबत आहेत. ते सध्या एक नाटकही ह्याच विषयावरती लिहित आहेत असं आम्हाला कळतंय. आणि विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आपल्यासोबत आहेत पुण्याहून. त्यांच्यासोबत डॉक्टर प्रियदर्शनी कुलकर्णी सुद्धा आहेत, ज्यांच्याकडून सुद्धा आपण समजून घेणार आहोत नेमका हा विषय कुठल्या अंगाने खरं आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. अर्थात या विषयातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे
तो डॉक्टर आशिष देशपांडे तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडलेली आहे, विविध पैलूंमध्ये आपण ही घटना बघतोय. एकीकडे अरुणा शानबाग यांच्यावरती जो अत्याचार झाला होता त्या ट्रॉमामधनं आणि त्यानंतरच्या सगळ्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे अत्यंत वेदनामय आयुष्य जगलेलं आहे, हा वेदनामय प्रवास असलेला एखादी व्यक्ती ज्यावेळेला अशा एका घटनाक्रमातनं जात असते, त्यांचं जीवन संपवण्याचा अधिकार कोणी घ्यायचा किंवा कोणी घ्यायचा नाही या संदर्भातली आतापर्यंत बरीच चर्चा झालेल्या आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे असं जीवन संपवण्याच्या प्रक्रियेकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? बघा, पहिली गोष्ट आपण इच्छा मरण हा शब्द वापरतो, त्याच्यामध्ये मला नेहमी वाटतं की इच्छा कोणाची आणि मरण कोणाला, हां, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हटलं की अरुणा इतके वर्ष कोमामध्ये होती, पण तिची काळजी घेणारे आमच्या केईएमचं ज्यांचं कौतुक कितीही केलं तरी ते कमी पडणार नाही. आणि 42 वर्ष एखाद्या व्यक्तीची अशी सेवा करणं हे खरोखर मला वाटत नाही जगाच्या इतिहासात कुठे असं झालेलं असेल. पण मला माहिती आहे की ती बाई जेव्हा त्या सेवा करून घेतली जायची तेव्हा तिच्याबद्दल असं म्हटलं जातं की खोलीमध्ये वॉर्डबॉय आला की ती घाबरायची आणि तोंडामध्ये माशाचं कालवण गेल्यानंतर तिला बरं वाटायचं, हे चेहऱ्यावरती तिच्या दिसायचं. मग ती कोमात होती का, ती ब्रेन डेड होती का, कुठेतरी तिला संवेदना होत्या. आणि जेव्हा त्या व्यक्तीला संवेदना असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या कन्सेंट शिवाय मरण देणं हे योग्य नाही. जगामध्ये कुठेही मानलं गेलेलं नाही. म्हणजे व्यक्तीला मरण देणं हे माझ्या इच्छेने होत नाही, त्या व्यक्तीची इच्छा त्याच्यामध्ये लागते. त्यामुळे जर तिची इच्छा आहे की नाही हे कळणार कसं? जर त्या व्यक्तीने स्वतः कन्सेंट दिलेली असेल, स्वतःची इच्छा स्वतःने की मला आता हे दुखणं जे आहे ते आता मला शक्य होत नाही, मेडिकल उपचारांमध्ये ह्या दुखण्याला काही उपाय नाही असं नक्की अगदी निष्णात डॉक्टर जे आहेत ते सांगू शकतात की बाबा हा ह्याला काही उपचार नाहीये, मग त्या व्यक्तीला त्याच्या दुःखातनं त्याच्या दुखण्यातनं सोडवण्यासाठी इच्छा मरणाचा वापर जो आहे तो जगामध्ये बऱ्याच ठिकाणी करताना आढळतो. दुसरी गोष्ट की कोमामध्ये पेशंट आहे, त्याचा मेंदू काम करत नाही, हार्ट लंग मशीनवरती त्याला ठेवलेलं आहे, व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं आहे आणि त्या व्यक्तीची जगण्याची शक्यता पुरेपूर काढून टाकलेली आहे वैद्यकशास्त्राने. मग त्याला त्या परिस्थितीमध्ये किती वर्ष ठेवायचं, त्याचा खर्च वगैरे असे बरेच प्रश्न येतात. आणि मग अशा वेळेला पण तशा वेळेला देखील हा निर्णय घ्यायचा कोणी? तो डॉक्टर घेऊ शकत नाही. बरोबर. तो निर्णय जो आहे त्याच्या जवळच्या माणसांनी घ्यायचा असतो, त्याच्या नातेवाईकांनी घ्यायचा असतो आणि तो डॉक्टरला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा असतो. शेवटचं बटन ऑफ करायचा जो निर्णय जो आहे हा नातेवाईकांनी सांगायचा असतो. ह्या केसमध्ये नातेवाईक तेवढे जवळ नव्हते आणि केईएमच्या डॉक्टरांना नक्की माहिती नव्हतं की बाबा या व्यक्तीला स्वतःच्या संवेदना आहेत की नाही. आणि म्हणून ह्या केसच्या भोवती जे काही एक कन्फ्युजन तयार झालं ते याच्यामुळे तयार झालेलं आहे. आणि हे मुद्दे जे आहेत की व्हॉलंटरी, नॉन व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी असे 3 प्रकारचे इच्छा मरण असतात. व्हॉलंटरी म्हणजे बाबा मला दुखणं खूप आहे, मला मरायचं आहे. नॉन व्हॉलंटरी म्हणजे मी व्हेजिटेटिव्ह कोमामध्ये आहे किंवा तसा जरा. आणि जेव्हा ह्या तिन्हीपैकी काही नसतं तेव्हा मी ठरवायचं की बाबा हा माणसाला जगायचा हेतू आहे की नाही. म्हणजे हे कुठेतरी खुनाच्या जवळ जायला लागतं. आणि म्हणून ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे 2 आहेत. पॅसिव्ह म्हणजे समजा एखाद्या घरात एखाद्या वृद्ध बाईने ठरवलं की बाबा आता माझं आयुष्य झालं, माझे नातवंड बघितली, पंतवंड बघितली, आता मी जेवण टाळणार. असे कितीतरी आपल्याकडे अगदी इतिहासामध्ये असे आहेत. त्यांनी समाधी घेणं जे आहे ते त्याच्यातल्याच पैकी एक आहे. त्यामुळे त्या माणसाने घरामध्ये त्याच्या काय करावं हे त्याने त्याचं ठरवायचं आहे. त्याच्या नातेवाईकांनी त्याला मदत करायची का नाही हे त्याने त्याचं ठरवायचं आहे. पण जेव्हा तुम्ही सोशल एजन्सीजची मदत घेता म्हणजे वैद्यकशास्त्राची मदत घेता तेव्हा काही कायदे जे आहेत ते महत्वाचे आहेत. तिथे आपण बाबा दुसऱ्याला इन्व्हॉल्व करू शकत नाही. बरोबर. नक्की. म्हणजे आपण त्या अर्थाने ज्या 3 पायऱ्या तुम्ही त्यातल्या समजून सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने पुन्हा एकदा
विद्याताई तुम्हाला विचारायचं आहे की एकूण सातत्यानं आपण ज्याला म्हणतो की इच्छा मरण असेल किंवा दयामरण आपण ज्याला म्हणतो, ह्या दोन्ही तिन्ही प्रकारची जी काही मरणाची जी प्रक्रिया आहे, ज्यावेळेला अशक्य होतं, जगणं असह्य होतं आणि त्याहीपेक्षा त्या व्यक्तीच्या आसपासच्या व्यक्तींना सुद्धा एका खूप वेगळ्या परिस्थितीतनं जावं लागतं. पैसा अडका घरदार विकण्याची परिस्थिती त्यावेळेला येत असते. या सगळ्या क्लिष्टतेकडे, सामाजिक परिस्थितीकडे कसं तुम्ही बघताय आणि नेमकं काय त्यातनं मार्ग तुम्हाला दिसतोय? मला आता असं वाटतं की अरुणाचा आज सकाळी मृत्यू झालाय तेव्हा पहिल्यांदा मी तिला श्रद्धांजली वाहते. पण अरुणा ज्या प्रकारे 42 वर्ष एका अवस्थेमध्ये जिवंत राहिली आणि पिंकी विराणी म्हणत होत्या तशी ती मरत मरतच रोज जगत होती, या त्यांच्या म्हणण्याशी मी अगदी सहमत आहे. अशा प्रकारचे जे जगणं अरुणाच्या वाट्याला आलं, त्यात आता डॉक्टर देशपांडे म्हणाले त्यांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे की त्याच्यामध्ये कायद्याच्या कक्षेमध्ये राहून दुसरं काही करणं आपल्याला शक्य नव्हतं. एक तर 42 वर्षापूर्वी ज्याला आम्ही लिव्हिंग विल म्हणतो, वैद्यकीय इच्छापत्र म्हणतो, ती संकल्पना पुढ्यात नव्हती. इच्छा मरण, दयामरण या कुठल्या कल्पनांचा विचार त्यावेळेला आपण एवढे करत नव्हतो. त्यामुळे अरुणाने काही लिहून ठेवलं की अशा अशा अवस्थेत मी गेले, तिचं वयही त्यावेळेला लहान होतं, तर मला जिवंत ठेवू नका असं तिने काही लिहून ठेवलेलं नव्हतं. या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर जे अरुणाच्या बाबतीमध्ये घडलं ते समजून घेता येण्यासारखं आहे. पण या निमित्ताने आपण सगळ्यांनीच एका अशा प्रकारच्या ज्याच्यामध्ये आयुष्याची गुणवत्ता पूर्णपणे गेलेली आहे असं जे जगणं आहे, ज्याला श्वासोच्छ्वास चालू असल्यामुळे आपण जगणं म्हणू, पण खरं जगणं माझ्या मते असं की माझ्या डोक्यात काहीतरी येतं, मेंदू काम करत असतो आणि त्या मेंदूच्या विचाराप्रमाणे माझं शरीर काही काम करू शकतं, त्याला खरं म्हणजे आपण जगणं म्हणतो. त्या अर्थाने अरुणा दुर्दैवानी जिवंत होती असं म्हणता येणार नाही. अशा प्रकारे जेव्हा माणसांच्या आयुष्याला जगणं, मरत मरत जगणं येतं, त्यावेळेला आपण काय विचार करावा या संबंधीची चर्चा अरुणाच्या मृत्यूच्या निमित्ताने पुढे येते आणि ती मला फार महत्वाची वाटते. आणि सकाळी मी आज ऐकत होते पिंकी विराणींचं बोलणं, ते मला खूप महत्वाचं वाटलं. अरुणानी 42 वर्ष या चमत्कारिक, दयनीय, केविलवाण्या आणि कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशा विदारक एका वास्तवाला तोंड देत देत आपलं आयुष्य, तिचं आयुष्य संपलं. तरी सुद्धा तिने जाताना आपल्याला एक देणगी दिली आहे आणि ती म्हणजे अशा परिस्थितीतल्या माणसांविषयी कायद्याने याच्या पुढे काय विचार करावा. हा जो विचार आहे त्या संबंधी आपण सगळ्यांनी अधिक गंभीरपणाने आणि खरं म्हणजे विवेकाला स्मरून चर्चा करावी. कारण याबाबतीत आपण भयंकर भावविवश होतो. तसं न होता अरुणाची केस सोडून देऊन केईएम मधल्या सगळ्या स्टाफनी तिची जी सेवा केली त्याच्याबद्दल आदर व्यक्त करून इंडिपेंडंटली, स्वतंत्रपणाने या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आहे असं मला वाटतं. नक्की तुम्ही म्हणताय की विवेकानं विचार केला पाहिजे, भावविवस्था जी आहे ती टाळायला पाहिजे. खरं तर हे शक्य आहे का हे विचारायचं. हे सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत. अनेक धर्मांची सुद्धा धार्मिकदृष्ट्या अनेकांची वेगवेगळी धारणा आहे मृत्यूच्या आणि जन्माच्या संदर्भामध्ये, आणि त्या संदर्भामध्ये मृत्यूच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा ज्यावेळेला एखादा कायदा किंवा ज्यावेळेला प्रक्रिया सुरू होईल कायद्याची, त्यावेळेला नेमकं धार्मिक संस्थांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने संदीप शिंदे, काय तुम्हाला म्हणायचं, काय मत आहे तुमच्या या सगळ्या संस्थांचं, किंवा त्या अर्थाने धार्मिकदृष्ट्या तुम्ही त्याचं काय अधिष्ठान देऊ इच्छित आहे? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी फक्त एक सांगावं वाटतं की जसं अरुणा त्यांनी इतके वर्ष जो लढा दिला, तर त्यासोबतच केएम मधल्या रुग्णालयातले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल खरं तर खूप मला इथे आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी एक मानवतेची मोठी सेवा केल्याचं एक उदाहरण जगासमोर आणून दिलं, जसं डॉक्टरांनी पण सांगितलं. पुढचा मुद्दा राहतो की हे धर्माच्या दृष्टीने याच्याकडे कसं बघायला पाहिजे. तर आमचं असं मत आहे की धर्मात सांगितलेलं आहे की जन्म आणि मृत्यू हा भाग हा आपल्या हातातला नाही आहे. जन्म कोणी घ्यायचा हे जसं मी ठरवू शकत नाही, तसं मृत्यू मला यावा हे मी नाही ठरवू शकत. हा भाग याच्यामध्ये सगळ्यात प्राथमिक मला इथे सांगावासा वाटतो. आणि याच्यामध्ये इच्छामरण आणि दयामरण हा जो विषय आहे, तर एक प्रकारे कुठेतरी मी स्वतःच्या इच्छेने मरणं किंवा माझी इच्छा मी व्यक्त करू शकत नाही आणि त्याला आपण मृत्यूसाठी आमंत्रण देणं, एका प्रकारे एकीकडे आत्महत्या अशाच प्रकारे म्हणता येईल, किंवा मगाशी डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्या इच्छेशिवाय आपण त्याला दयामरण देणं ही एक प्रकारे हत्याच होईल. हे दोन्ही गोष्टी
धर्मशास्त्रामध्ये अमान्य अशाच आहेत. म्हणजे तुम्ही धर्मशास्त्राचा आधार घेऊनच या सगळ्याचा विचार निश्चित, करणार आहेत असं तुमचं म्हणणं आहे. विविध कंगोरे आहेत या सगळ्या विषयाला आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या कंगोऱ्यांचा विचार करून या चर्चेमध्ये सगळ्यांना सहभागी केलेला आहे. डॉक्टर प्रियदर्शनी कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. त्यांचं सुद्धा एक वेगळं म्हणणं आहे या सगळ्या बाबतीमध्ये आणि त्याला जसं आता विद्याताई म्हणाल्या की भावविष्ठतेनं आपण या सगळ्याकडे बघता कामा नये, विवेकानं बघितलं पाहिजे. आणि जसं धार्मिक संस्थांचं एक म्हणणं आहे की हा सगळा जो विषय आहे तो धार्मिक व्यवस्थेतनंच त्या चौकटीतनंच बघायला पाहिजे. पण आणखीन एक त्याच्यात वेगळा काही कंगोरा आहे का हे प्रियदर्शनी कुलकर्णी तुम्हाला आम्हाला विचारायचं आहे. कारण पॅलिएटिव्ह केअरच्या उद्देशानं ज्या पद्धतीनं अशा रुग्णांची ज्यावेळेला काळजी घेतली जाते ती नेमकी कशा प्रकारे घेतली जाते आणि नेमका त्यामागचा हेतू आणि त्यामागची भावना तुमची काय असते? नमस्कार. मला वाटतं या निमित्ताने पॅलिएटिव्ह केअर किंवा परिहार सेवा ह्या विषयाची थोडी माहिती सगळ्यांना करून देता येईल. परिहार सेवा किंवा पॅलिएटिव्ह केअर म्हणजे ज्या रुग्णांना क्युअर हा ऑप्शन नाहीये, ते आजारातून पूर्णपणे बरे होणार नाहीयेत, अशा रुग्णांची सेवा करायची आणि त्या सेवेचं अंतिम ध्येय त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणं किंवा वाढवणं हे आहे. हे कॅन्सर पेशंट बरोबरच इतर रुग्णही असतात, जे पॅरालाइज्ड पेशंट्स असतात, क्रॉनिक रिनल फेल्युअरचे पेशंट असतात, HIV एड्स शेवटच्या टप्प्यातले पेशंट असतात. पॅलिएटिव्ह केअर किंवा परिहार सेवा हे तसं नवीन मेडिकल शास्त्राची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये क्युअर सोडून क्वालिटी ऑफ लाईफ ह्याच्यावरच आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेट करत असतो. ह्या शास्त्रामध्ये आपण जर अरुणा शानबागची केस घेतली तर गेले 42 वर्ष KEM हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी जी अतोनात सेवा केली ती एका प्रकारे त्यांची जी स्टेज होती त्या स्टेजमध्ये त्यांना जास्तीत जास्त कम्फर्टेबल ठेवता यावं यासाठीच ते प्रयत्न करत होते. कदाचित ही पॅलिएटिव्ह केअरच होती. आणि त्यांची म्हणजे ते किती दिवस जगणार होत्या, किती वर्ष जगणार होत्या ह्याचा अंदाज वेळोवेळी लोकांना बांधता येत होता. कधी तो खरा ठरत होता, कधी अंदाज चुकत होते, पण प्रत्येक वेळी फोकस ऑफ केअर वॉज टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ. आणि मला असं वाटतं पॅलिएटिव्ह केअर ह्यासाठी काम करतं. इथे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की इच्छामरण किंवा दयामरण आणि पॅलिएटिव्ह केअर ह्या दोन गोष्टी संपूर्णतः वेगळ्या आहेत. आणि दयामरण आणि परिहार सेवा ह्या तशा परस्पर विरोधी गोष्टी आहेत. कारण परिहार सेवेमध्ये आपण प्रत्येक क्षणाला त्यांचं आयुष्य कसं आनंदी ठेवता येईल याकडे फोकस करतो. नक्की. तुम्ही म्हणता की मरणासन्न अवस्थेत असलेले जे काही या व्यक्ती आहेत त्यांना त्यांचं सुखकारक कसं, त्यांच्या वेदना कशा कमी होतील हे बघितलं जातं या सगळ्या सेवेमध्ये. आणि तुम्ही सेवा हा शब्द वापरला त्यामुळे त्याच्यात सुद्धा अनेक कंगोरे आहेत जे आपल्याला तपासायचे आहेत. पण पुन्हा शेखर ढवळीकर तुम्हालाच हे विचारायचं की ज्या पद्धतीनं हा सगळा आपण विचार करतोय, वेगवेगळे कंगोरे आहेत त्याला, मग विद्याताई जसं म्हटलं की अर्थातच विवेकानं विचार केला पाहिजे, पण हे सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही. इतका पराकोटीचा विवेक दाखवणं हे त्या वेळेला शक्य असेलच असंही नाही. आणि त्याचबरोबरीनं जर विवेक दाखवला तर त्याच्या आसपासच्या व्यक्तींचं सुद्धा आयुष्य सुखकारक होऊ शकतं. त्या व्यक्तीच्या बद्दल जो मरणासन्न आहे त्याच्याबद्दल आपण खरं डॉक्टर आशिष देशपांडे जास्ती चांगलं सांगू शकतील त्याच्या त्यावेळेच्या मानसिक अवस्थेबद्दल. पण किमान आसपासची माणसं सुद्धा याच्यामध्ये जी भरडली जातात त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या सगळ्या विषयाचा आता अभ्यास करताय. नाही, विद्याताई म्हणाल्या तो मुद्दा अगदी खरा आहे की आपण या विषयात फार भावविवश होऊन आणि मुख्य म्हणजे विवेक सोडून अनेकदा बोलतो. आणि हे फक्त इच्छामरण किंवा दयामरण याच्याशी निगडीत नाहीये. त्याच्याही थोडंसं मागे गेलं तर असं लक्षात येईल एकूण मृत्यू या प्रकाराबद्दल बोलणंच आपण टाळतो. आणि इतकंच नव्हे तर मृत्यू या प्रकाराबद्दल बोलणारा माणूस हा कुठेतरी निष्ठुर आहे, त्याला अजिबात भावना शून्य तो आहे, अशा प्रकारची आपली कुठेतरी धारणा झालेली असते. तर कुठेतरी मला असं वाटतं की या विषयाची सुरुवात करताना आपल्याला एकूणच मृत्यू ही जी आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातली एक अपरिहार्यता आहे त्याच्याबद्दलच एक मोकळेपणा येणं हे जास्त गरजेचं आहे. आणि त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आज इथे कुणीही कायदेशीर तज्ज्ञ आपल्याकडे नाही आहेत,
परंतु अरुणा शानबाग यांची केस सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वकिलांनी लढवली, ॲडव्होकेट शेखर नाफडे त्यांचं नाव, त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली. त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दा कोर्टामध्ये उपस्थित केला होता की इच्छामरण, दयामरण, तिची अवस्था, हे सगळे प्रश्न एक क्षणभर बाजूला ठेवून त्यांनी कोर्टाला अशी विनंती केली की तुम्ही माणूस जिवंत असतो म्हणजे नेमकं काय याची काही आपण व्याख्या करून आम्हाला द्याल का? म्हणजे हृदय चालू आहे म्हणून त्याला जिवंत समजायचं का हृदयाच्या बरोबरीने मेंदू चालू असणं हेही तितकंच आवश्यक आहे? कारण मेंदू चालू असेल तरच त्याला सर्व भावभावनांच्या संवेदना जाणवतात. त्यांनी काही पदार्थ खाल्ला तर त्याचा आस्वाद तो घेऊ शकतो, तो संगीताचा आनंद घेऊ शकतो, तो निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. पण ही जर अवस्थाच एखाद्या रुग्णाची संपलेली असेल तर मुळात आपण त्याला जीवन मानणार का, असाच एक महत्वाचा मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आणि मला वाटतं ह्या केसच्या निमित्ताने कुठेतरी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, हे मात्र नक्की. नक्की. म्हणजे हा इतका मूलभूत प्रश्न आहे की मृत्यूची व्याख्या नेमकी कशा प्रकारे केली जावी. आणि व्हेंटिलेटरवरती असलेली एखादी व्यक्ती असेल किंवा अनेक वर्ष मरणासन्न अवस्थेत असलेली व्यक्ती असेल, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कदाचित त्याला काहीच झालं नसेल पण बौद्धिकदृष्ट्या सुद्धा ती व्यक्ती खितपत पडलेली असेल. अशा विविध परिस्थितीमध्ये असलेल्या विविध व्यक्ती ज्या आहेत, ज्यांच्या आसपासच्या लोकांना त्रास होत असतो, त्याबरोबर त्या व्यक्तीला सुद्धा काही ना काही त्रास होत असतो. या सगळ्या वेदना, या सगळ्या संवेदनांचा आपण अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, आपण डॉक्टर आशिष देशपांडे यांना विचारणार आहोत. आणि विद्याताईंना सुद्धा याच्यामधला जो काही येणाऱ्या काळातला कायदेशीर लढा आहे तो सुद्धा त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत ब्रेक नंतर. मरण किंवा मृत्यू हा विषय जेवढा गंभीर आहे तेवढाच मृत्यू हा गूढ विषय आहे. आणि या गुढाच्या भोवती सुद्धा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. मृत्यूची व्याख्या असा विषय ज्यावेळेला आता शेखर ढवळीकर यांनी उपस्थित केलेला आहे, या बाबतीत चळवळ चालवत आहेत. विद्याताई आपल्यासोबत आहेत, विद्या बाळ. आणि अर्थात तुम्हाला हा विद्याताई प्रश्न विचारायचा आहे की ही जी व्याख्या खरं तर असायला हवी, नेमकी कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या चळवळीतनं किंवा हा जो विषय विवेकानं आपल्याला पुढे आणायचा असं तुम्ही म्हणताय, तो कशा प्रकारे आणला पाहिजे? कायदेशीरदृष्ट्या याच्यामधली जी काही एकूण आतापर्यंतची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, कायदा म्हणून किंवा मूलभूत अधिकार म्हणून घटनेतले जे काही आहेत, त्यामध्ये नेमकं तुम्ही कशा प्रकारचं सुधारणा सुचवताय? इच्छामरण, दयामरण, स्वेच्छामरण असे याच्यामध्ये काही वेगवेगळे पैलू आहेत. आणि इच्छामरण या एका व्यापक विषयाचे दयामरण आणि स्वेच्छामरण हे दोन भाग आहेत. दयामरणामध्ये माणूस सदिच्छेने का होईना पण दुसऱ्या माणसाच्या मृत्यूचा विचार करतो. आणि स्वेच्छामरणामध्ये माणूस स्वतःच्या मरणाचा विचार करतो. आणि मगाशी ढवळीकर म्हणले ती गोष्ट अतिशय खरी आहे. गेली 20-25 वर्ष अतिशय छोट्या प्रमाणामध्ये या विषयावर लिहिण्या वाचण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये मी गुंतलेली आहे. आणि माझ्या असं लक्षात येतं की तरुण वयापासून ते माझ्यासारख्या म्हाताऱ्या वयापर्यंतच्या माणसांमध्ये मृत्यू याविषयी बोलायला आपण अगदी घाबरतो. म्हणजे मी उद्या मेले तर आपली एक जाहिरात आहे त्याच्यात सुद्धा असं आहे की लगेच बाबांच्या जवळ मुलगी जाते आणि ती हळवी होते. आता आपण सगळ्यांनी एक गोष्ट, पूर्ण विवेकी होणं कठीण असलं तरी एक गोष्ट मानली पाहिजे की जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस मरणार आहे. म्हणजे जन्माला आलेल्या माणसाच्या बाबतीत एकच गोष्ट अगदी कधीतरी घडणार माहित नाही पण घडणार नक्की, तर ती मृत्यू ही गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये मृत्यू जवळ ठेपल्यावर नाही तर मृत्यू अजून आहे, कुठेतरी दूर आहे, आज आहे, उद्या माहिती नाही, अशा वेळेपासून मृत्यूचा विचार करणं हे खरं म्हणजे या सगळ्या प्रश्नाला तोड फोडणे असं मला वाटतं. कारण जेव्हा आपल्या जवळचं माणूस कोणीतरी आजारी असतं त्याला आपण सगळेच ताणामध्ये असतो, त्या माणसाच्या काळजीत असतो आणि त्यावेळेला तो मरू नये असंच आपल्याला सगळ्यांना नॅचरली वाटत असतं. पण आपण कोणीही आजारी नसलेल्या अवस्थेमध्ये जर आपली मृत्यूची वेळ जवळ आली तर काय करू, आपल्याला असं आजारपण झालं तर आपण काय करू, आपल्याला विकलांग अवस्थेमध्ये जगायला आवडेल का विकलांग परावलंबी केविलवाण्या अवस्थेत जगण्याऐवजी मरण बरं वाटेल, या प्रकारच्या चर्चा आपल्या नातेवाईकांच्या मध्ये होणं हे फार गरजेचं आहे. आणि या दृष्टीने पुढे मी अधिक बोलीन, पण या दृष्टीने वैद्यकीय इच्छापत्र नावाचा एक नवा विचारही सध्या पुढे येतोय. तो आपला जसा मालमत्तेचा विचार आपण करतो तशी शरीर नावाची जी आपली सगळ्यांच्या जवळ असणारी मालमत्ता आहे तिचा विचार करणारा एक मसुदा आहे, ज्याला मी वैद्यकीय इच्छापत्र म्हणतो किंवा ज्याचं दुसरं नाव आपण
माझा सुखांताचा माझा विचार, अशा प्रकारे त्याचा आम्ही विचार मांडतो. आणि या दृष्टीने एक लोकांच्या मध्ये मृत्यूविषयी मोकळेपणाने बोलण्याचा अवकाश निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण याविषयी मी थोडं अधिक नंतरही बोलू. नक्की नक्की. अर्थात तुम्ही एक शब्द व्याख्या वापरला. मात्र करतात. हा हा तुम्ही बोला विद्याताई, बोला. मृत्यूची व्याख्या करताना मगाशी मी जो ओझरता उल्लेख केला त्याच्यात मला आणखीन एक उदाहरण द्यावंसं वाटतं की हुज लाईफ इज इट एनीवे नावाची एक कादंबरी आहे, त्याच्यावर सिनेमाही झाला. आणि त्या कादंबरीमध्ये अपघाताने इथपर्यंत म्हणजे गळ्यापर्यंत ज्याचा मेंदू काम करतोय आणि त्याच्या खालचं सगळं शरीर पूर्णपणे परावलंबी झाले अशा एका माणसाची गोष्ट आहे. आणि त्याला डॉक्टर वाचवण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा डॉक्टरांना तो म्हणतो, डॉक्टर आता मला मरू द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही नाही, जगणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा तो पेशंटांना प्रश्न विचारतो की जगणं म्हणजे काय. मगाशी जे मी म्हटलं की इथे आपल्या विचाराचं जे केंद्र आहे, मेंदू आहे, त्याच्या ठिकाणी निर्माण होणारे जे विचार, ज्या भावना आहेत, या भावनांच्या नुसार जगता येण्याची जी अवस्था आहे तिला जगणं म्हणावं. आणि त्यात पुन्हा मला असं वाटतं की मरत मरत जगणं हे जगणंच असतं, कारण हृदय चालू आहे तोवर आपण जगत असतो. पण गुणवत्तापूर्ण जगणं हा अगदी अधोरेखित शब्द मला करावासा वाटतो की ज्या जगण्यामध्ये माणसाला आनंद आहे, आव्हान आहे, जगण्याची इच्छा आहे, ते जगणं आहे. आणि ते नसेल अशा परिस्थितीतलं जे जगणं आहे त्याला जगणं म्हणावं की नाही, आणि मग त्याचा वेगळा विचार कसा करावा, ही एक खरी चर्चेची गोष्ट आहे. नक्की ही चर्चा होईल. पण त्याही पेक्षा तुम्ही जो मगाशी शब्द वापरला की सुखांत, म्हणजे त्या अर्थाने मृत्यू आणि सुखांत हे दोन परस्पर विरोधी शब्द म्हणायचे की काय म्हणायचं. मृत्यूची व्याख्या म्हणजे जगण्याची व्याख्या काय, जसा प्रश्न विचारला, तर मृत्यूची व्याख्या काय. पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे आपण येतोय, कारण ठरवू शकत नाही होतं पण मृत्यू नेमका कशा पद्धतीनं वर्णला गेलेला आहे किंवा मृत्यूच्या बाबतची व्याख्या तुम्ही कशी करताय मानसोपचाराच्या संदर्भात. बघा, फार फार वर्षांपूर्वी जेव्हा गावामध्ये कोणी मरायचं तर सूत नाकाला धरायचे, म्हणजे जर श्वसनक्रिया चालू असेल तर तो माणूस जगतो आहे. नंतर स्टेथोस्कोप घेऊन डॉक्टर आला आणि तो हृदयावरती स्टेथोस्कोप ठेवायला लागला आणि मग बघायला लागला की हृदय धगधगत आहे का. त्यामुळे रेस्पिरेटरी डेथवरनं आपण कार्डियाक डेथवरती आलो. आणि आता असं कळतं की हार्ट आणि लंग चालू नसलं तरी मेंदूवरती आपण शरीर ठेवू शकतो, चालू शकतो. आणि जसं आता विद्याताई म्हणत होत्या की जोपर्यंत संवेदना आहेत का तोपर्यंत तो माणूस जगतो आहे. आता ह्या संवेदना आपण म्हणालो की विचार आणि भावना आहेत. ह्या विचार आणि भावना इतक्या वेगवेगळ्या प्रत्येक माणसाच्या असतात. माझ्याकडे कित्येक डिप्रेशनचे पेशंट्स येतात आणि त्यांना जगण्याची इच्छाच नसते. बरोबर. मग त्यांनी जर असून सुद्धा सगळे धडधकट आहेत, डिप्रेशनचा आजार आहे, त्यांच्या शरीरातल्या मेंदूतल्या सेरोटोनिन लेवल जे आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातली हे विचार जे आहेत ते स्वतःचं जीवनाचा अंत करावा असं त्यांना वाटतं आहे. त्यांना आपण औषधं देतो आणि मग त्यांना काही मरायचं वगैरे नसतं. त्यांच्या आत्महत्येचे विचार जे आहेत ते गेलेले असतात, कारण सेरोटोनिन लेवल वाढलेले आहेत. आता जेव्हा मेंदूचं रसायनशास्त्र जे आहे ते आपण औषधांच्या द्वारे आपण त्याच्यातल्या भावना, विचार हे कमी जास्त करू शकतो, हे जेव्हा शास्त्राला कळलं तेव्हा हा प्रश्न म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये काय होतं आहे याच्याबद्दलची इतकी कमी माहिती आहे की त्या व्यक्तीची इच्छा काय आहे हे समजून घेणं हे आतापर्यंत मानसशास्त्राच्या किंवा वैद्यकीय शास्त्राच्या कॅपॅसिटीमध्ये नाहीये. आणि म्हणून मग असे निर्णय घेताना जेव्हा त्याचा कायद्याने आपण विचार करायचा प्रयत्न करतो तेव्हा जोपर्यंत माझ्या मनामध्ये थोडी देखील अशक्यता जाणवत नाही की मी जे म्हणायचं आहे तेच होतं आहे, तोपर्यंत तो कायदा करणं हे खूप कठीण जातं. आणि म्हणून आज कायदा ह्याबद्दल अतिशय धुसर आहे. ज्या ठिकाणी हे कायदे वापरात आलेले आहेत तिथे देखील मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती वादविवाद होते आहेत. आणि जसजसं मेंदूशास्त्रामध्ये प्रगती व्हायला लागेल तशी तशी ती क्लॅरिटी जास्त व्हायला लागेल, तोपर्यंत हा कायदा जो आहे तो धुसरच राहणार. एक मला अजून एक मुद्दा म्हणायचा आहे की जन्म आणि मृत्यू आपण म्हणतो की हा माणसाच्या हातातला नाही. मग आपण असं म्हणायचं का की टेस्ट ट्यूब बेबी आहे, ही डॉक्टरांनी करवलेली बेबी आहे. जर टेस्ट ट्यूबचा आपण प्रयत्न केला नसता तर निसर्गाने त्या कपलला बाळ दिलं नसतं. म्हणजे संपूर्णपणे मानव निर्मित बाळ ते आहे. मग त्या व्यक्तीला मानवाने दिलेला मृत्यू चालण्यासारखा आहे का? म्हणजे हे कुठेतरी धर्माची व्याख्या जी आहे ती थोडी कुठेतरी प्रत्येक ठिकाणी शास्त्रामध्ये प्रगती झाली. तशीच मेंदूच्या संवेदनामध्ये जशी बदल होत जातील तसा ह्या विषयावरचा आपला जी समज आहे ती अजून बदलत जाईल. बरोबर.
त्याच्याप्रमाणेच दयामरण हा आता आपण शब्द वापरतो आहोत, मर्सी किलिंग. आणि दयामरण आणि मर्सी किलिंग हे शब्द जे आहेत हे आता दया ठेवणारे तुम्ही कोण, आपण कोण दुसऱ्या माणसावरती दया करायची. सेल्फ डिटर्मिनेशन हे मी समजू शकतो. एखाद्या माणसाने स्वतःच्या आयुष्याबद्दलचा विचार हा करत असताना सगळं, पण त्या माणसाची मानसिक स्थिती, एखादा माणूस जर आजारात आहे, स्किझोफ्रेनियाचा आजार झाला आहे, मग त्याला तुम्ही सेल्फ डिटर्मिनेशनचा हक्क देणार का? नाही देणार. त्याला त्याचा आजार हा ट्रीट केलाच पाहिजे. मरणापेक्षा माणसाला भीती मरणाच्या प्रक्रियेची असते. आणि म्हणून युथेनेसिया हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय लिटरल? गुड डेथ. म्हणजे मरताना यातना कमी करता येतात का? जर तशा करताय की ज्या मरणाने माणसाच्या यातना कमी होतील आणि मरणाच्या यातना कमी होतील. पण मरताना नक्की काय होतं माणसाला हे अजून कुठच्याही मेलेल्या माणसाने येऊन परत सांगितलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला माहिती नाही की कुठच्या पद्धतीने लिथल इंजेक्शन दिल्यामुळे क्षणार्धात मृत्यू होतो, पण तो क्षणार्धात मृत्यू होणारा हा त्या माणसाला भीतीदायक असतो का, क्लेशदायक असतो का, हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून कुठेतरी ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे शास्त्रामधूनच मिळेल, पण आत्ता तरी ते सगळं धुसर दिसतं. नक्की. म्हणजे एकूणच मृत्यूच्या या सगळ्या संकल्पनेबद्दल जी धुसरता आहे, विज्ञान तोकडा आहे की धर्म तोकडा आहे. धर्म पण अनेक बाबतीमध्ये तोकडा अनेक वेळेला पडत असतो इतिहासामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती, त्याच पद्धतीनं विज्ञान सुद्धा तोकडं पडत असतं. एकूण या प्रक्रियेबाबतमध्ये कायदा आपण ज्या पद्धतीनं समूहानं जगतोय त्यामधला कायदा आता कसा असावा येणाऱ्या काळामध्ये, त्याबद्दल आपण चर्चा करूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. इच्छामरण, दयामरण आणि या संदर्भातले कायदे काय असावेत, शब्द काय असावेत आणि त्याबरोबरीनं मृत्यूची व्याख्या काय असावी हे आपण बघितलं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखीन मुद्दा राहतो की काही ना काही कुठे ना कुठे एका विवेकी दृष्टिकोनातून हे सगळं पुढे लवकरात लवकर याच्यावरती काही ना काही कारवाई झाली पाहिजे, काही ना काही निर्णय झाले पाहिजेत, कायदे झाले पाहिजेत. हे होण्याची प्रक्रिया किती नजीकच्या काळातली आहे किंवा दूरगामी प्रक्रिया आहे हे आपण समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी मनात जनतेच्या काय तरंग उमटत आहेत या सगळ्या घटनांनंतरचे आणि या चर्चेमधनं हे आपण बघूयात. आपले जे प्रेक्षक आहेत ते काय म्हणतात ते पाहूयात. सचिन आहेरकर म्हणतायत, तुमच्या दयेवरती दुसऱ्याचे जगणे मरणे अवलंबून आहे. किती चेष्टेचा विषय आहे हा. म्हणजे त्या अर्थाने सचिन आहेरकर यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. सचिन जोग म्हणतायत, दयामरणाचा विचार करायला हरकत नाही, पण आपल्याकडे कायदा ज्यांच्याकरता तयार केलेला असतो तो न वापरता भलतेच लोक हा कायदा वापरतात, म्हणजे दुरुपयोग होतो असं त्यांचं म्हणणं आहे. धोंडप्पा नंदे म्हणतायत, दयामरणावरती गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि विकास कुचेकर म्हणतायत, दयामरण कायदा केला, घटनेमधील मूलभूत मानवी हक्क व अधिकारांमध्येच बदल केला तर दूरगामी परिणाम समाजामध्ये पडतील. म्हणजे नेमके ते दूरगामी परिणाम काय असतील तेही खरं तर अभ्यासायला हवं. पण विद्याताई, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अगदी म्हणजे येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही चळवळ तुम्ही करताय गेले काही काळ आणि आपण म्हणतोय की विवेकवादी दृष्टिकोनातून याच्यामध्ये बघितलं पाहिजे, मृत्यूकडे सुद्धा त्याच अर्थाने सगळ्यांनी बघायला शिकलं पाहिजे एक समाज म्हणून. आणि तरच जी सुखांताची तुम्ही व्याख्या केलेली आहे की मृत्यूच्या या संदर्भामध्ये जर का सुखांत त्या व्यक्तीला देता आला तर त्याला काही हरकत नसावी समाज म्हणून आपली सगळ्यांची. या बाबतीमध्ये कायदेशीर अडचणी किंवा कायदेशीर ज्या बाजू आता तपासल्या जात आहेत, अगदी उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, या बाबतीमध्ये काय वाटतंय तुम्हाला, नजीकच्या भविष्यामध्ये हे सगळं शक्य आहे? समाज म्हणून आपण त्या अर्थाने परिपक्व आहोत किंवा नाही आहोत? आपल्याला खूपच लांबचा प्रवास करायचा आहे, ही तर गोष्ट आपल्याला मान्यच केली पाहिजे. पण आपल्या मनात येणारे आत्ताचे विचार, दयामरणाचे, इच्छामरणाचे, स्वेच्छामरणाचे, हे अगदीच काही गैरलागू आहेत असं नाहीये. आणि या दृष्टीने जर आपण पाश्चात्य देशांच्याकडे पाहिलं तर बऱ्याच देशामध्ये डॉक्टरांच्या मदतीने मरणाला मदत करण्याची व्यवस्था कायदेशीररित्या मान्य झालेली आहे. आणि ते सगळेच लोकांच्या जीवावर उठलेत असं आपण अविचाराने म्हणणं बरोबर होणार नाही. गेल्या 100 वर्षामध्ये हॉलंडमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये, बल्गेरियामध्ये, कॅनडामध्ये या ठिकाणी याची चर्चा होऊन या बहुतेक राज्यांच्या मध्ये या प्रकारच्या मरणाला मान्यता मिळालेली आहे. आता इंग्लंडमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये या प्रकारचा असिस्टेड सुइसाइड ज्याला म्हणतात याला मान्यता द्यावी का न द्यावी हा चर्चेचा विषय. या दृष्टीने जर पाहिलं तर आता आपल्याकडची परिस्थिती अशी आहे
की मगाशी आपण सगळीजण बोलताना पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे येतोय की मृत्यूविषयी बोलणं ही आपल्याला सगळ्यांना खूप अवघड गोष्ट आहे. पण आता आम्ही ज्या प्रकारचा एक विचार मांडतो त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो आहोत की साधारण 60-70च्या पुढच्या वयातल्या माणसांचा मुख्यतः विचार आज आमच्या डोळ्यासमोर आहे. विशेषतः अरुणा शानबागच्या संदर्भामध्ये पिंकी विराणींनी जी कोर्टामध्ये याचिका केली होती दयामरणाच्या संदर्भात आणि त्यावेळेला जे जजमेंट आलं त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं, असं माझा समज आहे, मी चुकत असेल तर मला डॉक्टरांनी करेक्ट करावं. त्यांनी असं म्हटलं होतं की या निमित्ताने एक पॅनेल ऑफ डॉक्टर्स असावं आणि त्यांनी ठरवावं की या पेशंटला मरू द्यावं का नाही द्यावं, त्याला ह्याच्यातून मुक्तता द्यावी का न द्यावी हे डॉक्टरांनी ठरवावं. आता आम्ही जो विचार लोकांच्या समोर मांडतोय त्या जनजागरणामध्ये आम्ही असं म्हणतो आहोत की आता माझ्या मना शरीराच्या सुदृढ अवस्थेमध्ये मी असं म्हणतेय की ज्या वेळेला मी अशा एका परिस्थितीमध्ये जाईन, कोमामध्ये गेले आणि मला बोलताच येत नाहीये, तर कुठल्याही उपायांनी कृत्रिमरित्या यानंतर माझं जीवन लांबवण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं इच्छापत्र आहे, ज्याच्यामध्ये मी ज्या वेळेला बोलू शकत नाही त्यावेळेला याची कार्यवाही करण्यासाठी मी कुणाला तरी अधिकार दिलेले असतील आणि मी हे केलेलं जे वैद्यकीय इच्छापत्र आहे याच्याविषयी माझी ट्रीटमेंट करणाऱ्या, माझ्या औषधोपचार करणाऱ्यांच्या निर्णय घेणाऱ्या माणसांची मी बोलून त्यांना कन्व्हिन्स केलेलं असेल. त्यांची खात्री पटलेली नसेल तर माझ्या या लिव्हिंग विलला किंवा वैद्यकीय इच्छापत्राला काही अर्थच उरत नाही. कारण मी जेव्हा बोलू शकत नाही तेव्हा ते काहीतरी लिहून ठेवलं, याला काय अर्थ आहे असं म्हणू शकतात. पण मी लिहून ठेवलं असेल तर त्याचे 2 फायदे आहेत. समजा असं दिसतंय की आता डॉक्टरांच्या भाषेमध्ये ज्याला मेडिकल फ्युटिलिटी असं म्हणतात, अशा प्रकारच्या निर्णयापर्यंत डॉक्टर आले की यांना काही आता इलाज चालणार नाहीयेत, तर डॉक्टरांना जर माझ्या घरच्या माणसांना सांगायचं असेल की हिला तुम्ही घरी घेऊन जा, तर ते म्हणणं डॉक्टरांना अवघड होतं किंवा माझ्या घरच्या माणसांना सुद्धा घरी नेऊया म्हणायला अवघड जातं. पण मी जर असं इच्छापत्र करून ठेवलं असेल की अशा अवस्थेत मला राहायला आवडणार नाही, तर निदान माझ्या इच्छेचा त्यांना एक कौल मिळतो आणि मग निर्णय घेणं थोडंसं नक्की. म्हणजे त्या अगदी मी माफ करा, मला मी थोडा वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला थांबवतोय, पण कायद्याच्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा काय घडलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. कारण ही सगळी जी चळवळ आहे शेखर की ती त्या अर्थाने कायदा घडेपर्यंत त्याला काही आकार येणार नाही आणि हा इतका गुंतागुंतचा जसा विषय आहे त्याचबरोबरीनं जोपर्यंत जसं डॉक्टर आशिष देशपांडे म्हणाले की मृत्यूच्या व्याख्येबाबतची येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक सुलभ पद्धतीनं ती व्याख्या आपल्यासमोर येत नाही, स्पष्टता येत नाहीये, तोपर्यंत याच्यामध्ये अधिक काही निर्णय घेणं हे सुद्धा धारिष्ट्याचं ठरेल कदाचित एक समाज म्हणून. काय नेमकं याच्याकडे कशा पद्धतीनं अगदी जाता तुम्हाला बोलावं असं वाटतं? काय आहे, विद्याताईंनी जो पॅनेल ऑफ डॉक्टर्सचा मुद्दा मांडला ना तो एका बाजूने इतका खरा आहे, कारण खरी गुंतागुंत यामुळे आहे की इच्छामरण हा विषय, हा निर्णयच मुळात इररिव्हर्सिबल आहे. एकदा एका माणसाने एखादा निर्णय भावनेच्या भरात घेतला तर तो उद्या बदलण्याची सोय असते. हा एकच निर्णय असा आहे की जो उद्या बदलण्याची कुठलीही सोय अस्तित्वात नाही. मला वाटतं सगळी गुंतागुंत जी झालेली आहे ना ती इथे झालेली आहे. मगाशी डॉक्टरांनी ज्या प्रकारचा उल्लेख केला की आमच्याकडे असे अनेक पेशंट्स येतात ज्यांना मरायचंय, जगायचं नाही, डिप्रेशन सारखे आजार आहेत. परदेशामध्ये अशी व्यवस्था आता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे की तटस्थ डॉक्टरांनी, फॅमिली डॉक्टरच्या ज्यांनी वर्षानुवर्ष जे या पेशंटच्या संपर्कात आहेत त्यांच्या सहाय्याने अशा पेशंट बद्दल काही निर्णय घेता येऊ शकतो का. कारण एकीकडे आपल्या घरांमध्ये सुद्धा आपण काय पाहतो की विशेषतः वृद्ध व्यक्ती दिवसभर असं म्हणत असतात की मी जीवनाला कंटाळलोय, देव मला उचलून का नेत नाही, आणि रात्री मात्र औषधाच्या गोळी द्यायला 10 मिनिटं उशीर झाला तरी त्यांची चिडचिड होते आणि ती औषधाची गोळी ते मागतात. याचा उघड अर्थ आहे दिवसभर ते काहीही बोलत असले तरी त्यांना जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे. आणि हा निर्णय हा मुळात इररिव्हर्सिबल असल्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. परंतु नक्की तुम्ही म्हणता की इररिव्हर्सिबल आहे. पुन्हा संदीप तुम्हाला विचारायचं, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय म्हणजे धर्मात हे नाही, धर्माच्या चौकटीत नाही वगैरे वगैरे, पण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचे आसपासचे नातेवाईक, म्हणजे एकीकडे तो व्यक्ती काही ना काही सोसत असतो, सहन करत असतो, त्याच्या वेदना असतात आणि त्याबरोबर त्या नातेवाईकांचा सुद्धा एक विविध पद्धतीनं छळ होत असतो आणि त्यावेळेला तुम्हाला तुमचा धर्म कुठे जातो. त्यावेळेला धर्म म्हणून, धर्म व्यवस्था म्हणून असे हजारो जे लोक आहेत, हजारो पेशंट्स आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना धर्म कशा प्रकारे मदत करेल असं वाटतं. कारण किमान पॅलिएटिव्ह केअर आणि परिहार सेवा या अर्थाने त्यांनी जे म्हटलेलं आहे ती एक विशिष्ट वैज्ञानिक शाखा आहे
आणि त्या शाखेच्या अनुषंगाने ते कदाचित त्याची काळजी घेतील, पण धर्म कुठे काळजी घेताना दिसतो अशा लोकांची? नाही, तेच मगासपासून तो विषय सुरू आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी पण मगाशी सांगितलं, खूप विदेशातली त्यांनी उदाहरणं दिली. आता माझे मित्र त्यांनी पण काही उदाहरणं दिली की कशा प्रकारे त्यांचा मृत्यू किंवा त्या दृष्टीने कायदे होत आहेत. म्हणजे इतर देशांमध्ये काय होतंय, पाश्चात्य संस्कृती काय सांगते, हे जसं बघतो आहोत ना आपण, तो अभ्यास चालू आहे. तसं हिंदू धर्मशास्त्र किंवा हिंदू संस्कृती जी आहे, जी याकडे कशा अर्थाने बघते आहे, हा अभ्यास कधी होणार आहे? कशी बघत असेल नाही, याच्यापेक्षा माझा मुद्दा पूर्ण वाचवायला किंवा त्या व्यक्तींना ज्यावेळेला समाधी आहे का नाहीये? नाही, माझा मुद्दा पूर्ण करू द्या. मला म्हणायचा हाच भाग आहे की आपल्या धर्मामध्ये मृत्यूविषयी काय लिहिलेलं आहे किंवा त्याबद्दलच्या उदाहरण. मूळ मुद्दा मृत्यूविषयी काय लिहिलं ह्याच्यापेक्षा ज्या वेळेला एखादा रुग्ण असतो, त्याच्या आसपासचे नातेवाईक असतात, त्याला हजारो रुपये खर्च करायला लागतात. साधं डायलिसिस करायचं असेल तर लोकांना महिन्याचे 40-40 हजार रुपये ज्यावेळेला खर्च करायचे असतात, त्यावेळेला तुमचा धर्म कुठे जातो हा त्यातला प्रश्न आहे. काय लिहिलंय, काय लिहून ठेवलंय, हजारो वर्ष, 1,500 वर्ष, त्याची काय देणं घेणं आहे ज्यावेळेला त्या व्यक्तींना तिकडे हे सगळं या सगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. मी पूर्ण करू माझं बोलणं तर नाही, बोला ना. हाच प्रश्न, या प्रश्नाचा थेट माझा मुद्दा तोच आहे की या प्रकारच्या यातना होतात, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो. हिंदू धर्मशास्त्रात जी सांगितलेली साधना म्हणतो आपण, उपासना म्हणतो, ह्या उपासनेतून जे बळ मिळतं ते अशा प्रकारच्या यातना सहन करण्यासाठी खूप लाभदायक असतं. आणि अशा प्रकारचे हजारो सगळ्यांनी करायची, म्हणजे नातेवाईकांनी करायची, त्या रुग्णांनी करायची. मुळातच हिंदू धर्मशास्त्र हेच सांगतं की जन्माला येणं ह्याचा उद्देशच हा आहे की आपल्याला जे काही सुखदुःख भोगून संपवणं आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून पलीकडे जाणं, म्हणजे मोक्षप्राप्ती हा जो जीवनाचा उद्देश आहे. मग याच्यात त्या नातेवाईकांना मदत वगैरे काय आपल्या याच्यात धर्मात लिहिलेलं नाहीये? म्हणजे तुमच्या दृष्टीने त्या नातेवाईकांना स्वतः साधना करणं, त्या नातेवाईकांना जाऊन मदत करणं, स्वतः साधना करणं, साधना केलं की सगळं याच्यातून यातना ज्या आहेत त्यांच्या किंवा त्यांच्या मनाची अवस्था आहे ती निश्चितच याच्यातून सुधारू शकते आणि त्या मृत्यूला खऱ्या अर्थाने आनंदाने सामोरे जाऊ शकतात. डॉक्टर कुलकर्णी, तुम्हाला अगदी थेट प्रश्न विचारतो, कारण शेवटी पॅलिएटिव्ह तुम्ही ज्या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे सगळं करताय, त्यावेळेला येणारा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा झेपत नाही. एकीकडे औषध उपचार असतो आणि त्या सगळ्या कठीण परिस्थितीतनं ही सगळी माणसं जात असतात, म्हणजे अगदी तो रुग्ण सुद्धा, त्या रुग्णाचे नातेवाईक सुद्धा. आणि त्यावेळेला ह्या पॅलिएटिव्ह केअरच्या संदर्भामध्ये जो खर्च असेल किंवा त्या संदर्भातली जी काही एखादी पॉलिसी यायला पाहिजे, जे धोरण असायला पाहिजे, त्या धोरणात्मक दृष्ट्या तरी जोपर्यंत हा कायदा पूर्ण त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत धोरण तरी काही घडेल किंवा धोरणाची अशी आवश्यकता तुम्हाला वाटते का? 3-4 गोष्टी आत्ताच्या डिस्कशन मधून मला नमूद कराव्याशा वाटतात की इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, म्हणजे ICU मध्ये ज्या डॉक्टरांनी काम करतात, जे मृत्यूला जवळून बघतात, आणि इंडियन सोसायटी असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर, या दोघांनी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी एंड ऑफ लाईफ केअर गाईडलाईन्स या गव्हर्नमेंटला सबमिट केलेल्या आहेत. इकॉनॉमिक इंटेलिजन्स यांनी 2011 मध्ये 40 देशांच्या लोकांचा काही पॅरामीटर्सवर क्वालिटी ऑफ डेथ त्या देशामध्ये कशी आहे याचा अभ्यास केला होता. आणि सांगायला अतिशय वाईट वाटतं की भारत हा 40व्या नंबरवर होता. म्हणजेच आपल्याकडे मृत्यूबद्दल चर्चा होत नाही. विद्याताई जसं म्हणाल्या तसं समाजामध्ये आपण जरी मृत्यू ऍक्सेप्ट केला असला तरी मोकळेपणाने त्याच्यावर चर्चा होत नाही, त्यांच्या इच्छा बोलून दाखवल्या जात नाहीत. अजून लिव्हिंग विल याला लीगल मान्यता मिळालेली नाहीये, त्यासाठी काम चालू आहे. पण त्याच्याही आधीची जी गोष्ट आहे की आपल्याला ह्या विषयाबद्दल, मृत्यूबद्दल बोलायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन आणि इंडियन असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर यांनी मागच्या वर्षी एकत्र येऊन टुगेदर वी चूज अशी एक कॅम्पेन आम्ही सुरू केली आहे. आपण जरूर ऑनलाईन जाऊन ती बघा. आणि ज्यात आपण असं म्हणतो की मृत्यू ही नॅचरली येणारी गोष्ट आहे, त्याबद्दल चर्चा करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. पेशंट, नातेवाईक आणि ट्रीटिंग डॉक्टर्स यांच्यात एकवाक्यता होण्याची गरज आहे. आणि त्याच्यानी जर असं ठरलं की अग्रेसिव्ह ट्रीटमेंट देऊन किंवा ट्रीटमेंट थांबवून असणारा जो निर्णय आहे म्हणजे मृत्यू, त्यामध्ये काही बदल होणार नाहीये, तर आपण त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करूया ह्याबद्दल आपल्या समाजामध्ये आता चर्चा होण्याची, सर्वांचं एकमत होण्याची फार गरज आहे. युथॅनेशिया किंवा इच्छामरण, दयामरण ह्यासाठी मला वाटतं अजून आपला समाज चर्चा करायला सुद्धा तयार नाहीये. पण निश्चित आपण पावलं उचलतोय.
अगेन पुन्हा ह्या 2 सोसायट्यांनी मिळून कॉमन कॉज ह्या NGO बरोबर एक सुप्रीम कोर्टात इम्प्लिमेंट मोशन अपील केलेलं आहे, ज्याच्याद्वारे आपण ही गुणवत्ता, मृत्यूची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ ॲज वेल एज क्वालिटी ऑफ डेथ दोन्ही इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आपण काम करत आहोत. नक्की हे सगळं काम खरं तर भगीरथाचा प्रयत्न आहे. अतिशय कठीण असं हे काम आहे. पॅलिएटिव्ह केअर परिहार सेवा तुम्ही म्हटलं त्याला शब्द अर्थातच अतिशय कठीण असं काम आहे. पण या कामाच्याबद्दल अगदी जाता आता डॉक्टर देशपांडे तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की सुखांताची ही सगळी व्याख्या होईल, मृत्यूची व्याख्या होईल किंवा पण तोपर्यंत यातनं सगळी यातना भोगणारे असह्य परिस्थितीतनं जाणाऱ्या माणसांचं नेमकं काय झालं पाहिजे, त्याला कशा पद्धतीनं एक समाज म्हणून आपण पूरक भूमिका घ्यायला पाहिजे असं वाटतं. ह्याच्यामध्ये एक नक्कीच गोष्ट आहे की हा निर्णय हा कुठच्याही एका पार्टीचा, आणि ह्याच्यामध्ये ह्या मृत्यूमध्ये 3 पार्टीज असतात. एक म्हणजे पेशंट स्वतः, बरोबर, दुसरा म्हणजे त्याचे नातेवाईक आणि तिसरा म्हणजे डॉक्टर. या 3 पार्टीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये एकमत असलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जर दुमत असेल तर मरण हे कोणालाही देता येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टरांचं पॅनल, जसं आता कुठेतरी म्हटलं गेलं की डॉक्टरांचं पॅनल झालं पाहिजे. पण आपल्याकडे ट्रीटमेंट रिचेबिलिटी ही इतकी कमी आहे, म्हणजे आपल्या गावांमध्ये डॉक्टर पोचूच शकत नाही. म्हणजे हे पॅनल करायचं तर मग कुठे करायचं आणि त्यांनी कुठे कुठे लक्ष घालायचं. त्यामुळे ते पॅनल जसं प्रगत देशांमध्ये होऊ शकतं तसं आपल्याकडे ती सरकारची जी काही वैद्यकीय सेवा आहे ती गावागावात न पोचल्यामुळे किंवा तशी एक्सपर्टीज नसल्यामुळे तसं पॅनल होण्याची शक्यता नाही. आणि मग जो ट्रीटिंग डॉक्टर आहे त्याला ह्या सगळ्या छोटी जी अंग आहेत ह्या प्रक्रियेची, युथनेझियाची, ती माहिती असतील असं सांगता येत नाही. आणि म्हणून मग हिपोक्रेटिक ओथ जी आहे ती मध्ये अडचणीत आणते की तुम्हाला ट्रीट करता बरं करता येत नसेल पण अजून त्रास देऊ नका. आणि मग ही इथे की हा निर्णय मग हिपोक्रेटिक ओथ घेतलेल्या डॉक्टरनी कसा घ्यायचा. त्यामुळे हे कुठेतरी तिघांचं संगनमत असल्याशिवाय करू शकणार नाही. डॉक्टर तर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याची गरजच मला वाटत नाही. नातेवाईक, पेशंट, फक्त डॉक्टरचं मत घ्या की ह्याच्यामधनं हा माणूस बाहेर पडू शकेल का नाही किंवा ह्याच्यामध्ये काही उपचारासाठी काही आहे की नाही. बरेच वेळेला असं असतं की आज मी उपचार केला, मला माहित नाही पुढचा उपचार काय, पण तो अमेरिकेमध्ये उपलब्ध असेल किंवा भारतामधल्या दुसऱ्या डॉक्टरला माहिती असेल, मग मी कसा निर्णय घेणार की ह्या दुखण्याला औषध आहे की नाही. नक्की, म्हणजे त्या अर्थाने हा अतिशय गहन असा प्रश्न आहे आणि या गहन प्रश्नाकडे तितक्याच गहनतेनं आपण बघायला पाहिजे. अगदी पांढरं आणि काळं, ब्लॅक अँड व्हाईट अशा पद्धतीचा निर्णय या बाबतीमध्ये होणं कठीण आहे. नजीकच्या काळात तर ते खरंच कठीण आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आपल्याला म्हणाल्या की विवेकाच्या दृष्टिकोनातून, विवेकवादी दृष्टिकोनातून आपण या मृत्यूच्या प्रक्रियेकडे बघितलं पाहिजे. आणि त्यातूनही ज्या वेळेला असा अत्यंत अत्याचाराच्या पार्श्वभूमीवरती किंवा अत्यंत वेदनादायक पद्धतीनं मृत्यूपंथाला लागलेल्या माणसांचं नेमकं काय करावं, त्यांच्या नातेवाईकांनी कसं जगावं, याबाबतचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण सगळ्यांनी समाज म्हणून आणि सरकार म्हणून सुद्धा लवकरात लवकर शोधलं पाहिजे. कारण ते उत्तर जर का सरकार मिळून आपण समाज म्हणून शोधलं नाही तर मात्र पुन्हा सातत्यानं याच्याबद्दल आपण नुसत्या चर्चाच करत राहू. चर्चेच्या अंती नेमकं काही होणार नाही आणि सुखांताची व्याख्या, मृत्यूची व्याख्या ही सुद्धा लवकरात लवकर केली पाहिजे याची आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद. नमस्कार.